शेतकरी मित्रांनो, बघा इथं अशा प्रकारे बकेटा मोजून आपण इथं टाकत आहोत उसाला खत. कारण आपल्या इथं सऱ्या ज्या आहेत ह्या 48 सऱ्या आहेत, आपण इथं बघू शकता. आणि 48 सऱ्याला आपल्याला इथं एका बकेटमध्ये साधारणतः 2 सऱ्या झाल्या पाहिजे. तर आपल्याला 24 बकेटा इथं खत आपल्याला मोजायचं आहे. त्यामुळं आपल्याला सोपं पडेल. नाहीतर आपलं खत एक तर जास्त पडेल, नाहीतर कमी पडेल. असं नाहीतर आपल्याला पुन्हा आणावं लागेल. अशा प्रकारे आपण इथं आपल्याला त्रास होऊ शकतो. तर त्यासाठी आपल्याला आपला अंदाज घ्यायचा आहे. त्यासाठी इथं आपण काय केलं तर बकेटा मोजणं चालू केले आहेत. तर इथं जे साईज आहे त्या साईजनुसार आपण त्या कड्यापर्यंत बकेटा भरणं चालू आहे. आणि त्या किती भरतात त्याच्यानुसार आपल्याला आता इथं अंदाज लागेल. आणि आपल्या 48 सऱ्याला पुरते की नाही माल हे आता इथं अंदाज घ्यायचा आहे. आणि हा अंदाज घेतल्यानंतर आपण खत टाकणं इथं सुरू करायचं आहे. तर आता इथं आपण बकेटा मोजणं चालू केले आहेत. आणि बकेटा मोजल्यानंतर या पोत्यात टाकणं चालू आहे बकेटा भरून. आणि हे पूर्ण पोते भरल्यानंतर आपल्याला इथं परफेक्ट अंदाज लागेल की आपल्याला इथं किती खत लागेल, अजून खत लागेल का कमी पडेल. आणि प्रत्येक सरीला आपल्याला भरपूर खत इथं भेटलं पाहिजे. म्हणून आपल्याला इथं बकेटानं खत इथं टाकणं चालू आहे, म्हणजे अंदाज लागण्यासाठी. आणि त्याच्यानंतर हे फेकल्यानंतर जर थोडं कमी जास्त पडलं तर आपल्याजवळ आहे शिल्लक, ते पण आपल्याला इथं टाकता येते. तर त्यासाठी अशा प्रकारे व्यवस्थापन आपल्याला इथं ऊसाच्या सरीमध्ये खत टाकण्यासाठी मिक्स करून बकेटा भरणं चालू केलं आहे. आणि प्रत्येक सरीला सारखं खत पडलं पाहिजे, कोणत्या सरीला कमी नाही पडलं पाहिजे. तर त्यासाठी परफेक्ट अंदाज घ्यायचा आहे आपल्याला इथं. आणि खत टाकणं चालू केल्यानंतर आपल्याला इथं ताबडतोब इथं वखरवाळी करायची आहे. आता बैलजोडी आलेली आहे. आणि बैलजोडी आल्यानंतर इथं वखर घेतलं आहे आपण. वखर टाकून जे खत आपण चालू केलेलं आहे तर ते खतसुद्धा आपल्याला इथं झाकल्या गेलं पाहिजे. म्हणजे ऊस नाही बुजला पाहिजे, फक्त खतच बुजलं पाहिजे. अशा प्रकारे करायचं आहे. तर इथं खत टाकणं चालू केलं आहे आपण. बघा इथं खत आपण अशा प्रकारे फेकलेलं आहे. आणि खत फेकल्यानंतर याच्यात वखरपाळी चालू केली आहे, जेणेकरून खत आपल्याला बुजलं पाहिजे. बघा कशा प्रकारे या बाजूचं खत इथं बुजणं चालू झालं आहे. आणि या बाजूचं राहिलं आहे, कारण इकडे वखर चालू शकत नाही. या बाजूचं पण या बघा बुजलं कसं. बघा या साईडचं खतावर माती पडली, ते बुजल्या गेलं, मातीमध्ये मिक्स झालं. आणि त्या बाजूचं तिकडून येताना आता त्या बाजूचं खत मिक्स हे बुजून जाईल, त्याच्यावर माती पडून तिकडून येते वेळेस. तर आता इथून बैलजोडीचा आपला वखर जो आहे त्याला आपण कोळपणी म्हणतो, तो माती इथं झाकल्या जात आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपण कोळपणीने खताचं झाकणं पण करू शकतो. आणि खताचे डबे किती झाले ते पण मोजू शकतो. आणि झाकल्यानंतर पाणी दिल्यानंतर पूर्ण खत जमिनीमध्ये मिक्स झालेलं आहे, ते पूर्ण आपल्या मातीत मिक्स केल्यामुळे उडून जाणार नाही. आणि त्याच्यानंतर ते पूर्ण आपल्या ऊसाच्या पिकाला मिळून जाईल आणि आपल्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. तर इथं बकेटी आपल्याला इथं झालेल्या आहेत. पूर्ण इथं 50 बकेटी झाल्या, 48 सऱ्या आहेत. पद्धतशीर आपल्याला एकदम जबरदस्त झालेला आहे. एका सरीला एक बकेट याप्रमाणे आपल्याला इथं माप लागलेलं आहे. आणि एकदम सोप्या पद्धतीनं आपल्याला इथं खताचं माप घेतलेलं आहे. आणि एका बकेटला एक अशाप्रमाणे आता टाकणं चालू केलं आहे.